Hello everyone, myself Govind Daspude, lecturer at Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. Last some lecture we discuss about the sterile dosage forms, in which we discuss in this lecture our remaining part. Particulate matter monitoring. All the parenteral products must be sterile, free from pyrogens and particulate matter. Particulate matter is defined as unwanted mobile insoluble matter other than gas bubbles present in the given product. पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे काय की अनवॉन्टेड मोबाईल म्हणजे मुव्हिंग इन्सोल्युबल मॅटर जे इन्सोल्युबल मॅटर आहे मुव्हिंग इन्सोल्युबल मॅटर आहे अदर दॅन गॅस सोडता त्यांना काय म्हटलं आहे पर्टिक्युलेट मॅटर असं म्हटलं आहे. द प्रेझेन्स ऑफ फॉरेन मॅटर इन पॅरेंटल प्रिपरेशन इज व्हेरी डेंजरस. आपल्या प्रोडक्टमध्ये फॉरेन पार्टिकल प्रेझेंट असणं पॅरेंटल प्रिपरेशनमध्ये फॉरेन पार्टिकल प्रेझेंट असणं हे खूप डेंजरस आहे. स्पेशली वेन इट पार्टिकल साईज इज लार्जर दॅन साईज ऑफ RBC आणि त्या फॉरेन पार्टिकलची साईज आहे आपल्या RBCच्या साईजपेक्षा जास्त जर असेल दॅट इज द व्हेरी डेंजरस टू आवर हेल्थ. इट कॅन बी ब्लॉक द ब्लड वेसल. तर मग तो फॉरेन पार्टिकल काय करू शकतो आपल्या ज्या काही ब्लड व्हेसल आहे त्या ब्लॉक होऊ शकतात त्या फॉरेन पार्टिकल्समुळे. द पॅरेंटल प्रिपरेशन शोईंग evidence of contamination with visible foreign material should be rejected. The limit test for the particulate matter is the limit test for particulate matter is prescribed in IP 2007. Injectable solution in containers that are labeled as containing 100 ml or more of a single dose large volume injection intended for administration by intravenous infusion comply with limits of particulate matter. The limits do not apply to multiple dose injections. To single dose small volume parenterals are to injectables solution constituted from the sterile dosage forms. Then source of particulate matter. सोर्स कोणते असू शकतात त्यामध्ये त्यांनी सोर्स सांगितलेत. First one, particulate matter may enter into parenteral product from number of sources. नंबर ऑफ सोर्सेस असू शकतात. त्याचं क्लासिफिकेशन दोन पद्धतीने सांगितलं आहे. इंट्रिन्सिक कंटॅमिनेशन आणि एक्झिस्टिक कंटॅमिनेशन. पर्टिक्युलेट मॅटरचं कंटॅमिनेशन दोन प्रकारे होऊ शकतं म्हणजे त्याचे वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतं पण त्याचं त्यांनी दोन क्लासमध्ये क्लासिफिकेशन केलं आहे. इंट्रिन्सिक कंटॅमिनेशन आणि एक्स्ट्रिन्सिक कंटॅमिनेशन. आता इंट्रिन्सिक कंटॅमिनेशनमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की असं मटेरियल जे ओरिजिनल फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे त्याला म्हटलं आहे इंट्रिन्सिक मटेरियल. द मटेरियल विच आर ओरिजिनली प्रेझेंट इन द पॅरेंटरल सोल्युशन आर नोन ॲज इंट्रिन्सिक कंटॅमिनेशन. आणि एक्स्ट्रिन्सिक कंटॅमिनेशन म्हणजे काय द मटेरियल विच कम्स फ्रॉम एन्व्हायरमेंट अँड कंटॅमिनेट. जे मटेरियल एन्व्हायरमेंटमधून येऊन कंटॅमिनेट करतं त्याला म्हटलं आहे एक्स्ट्रिन्सिक कंटॅमिनेशन. इंट्रिन्सिक कंटॅमिनेशनचे एक्झाम्पल काय सांगितले त्यांनी बेरियम आयन्स लीच इन पॅरेंटरल प्रोडक्ट्स विच मे रिॲक्ट विथ सल्फर आयन इन प्रोडक्ट टू फॉर्म बेरियम सल्फेट क्रिस्टल. इंट्रिन्सिक कंटॅमिनेशन समजलं आहे जे त्यामध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे ओरिजिनली प्रेझेंट आहे त्याला म्हटलं आहे इंट्रिन्सिक कंटॅमिनेशन. त्याचं एक्झाम्पल आहे बेरियम आयन्स. आणि एक्स्ट्रिन्सिक कंटॅमिनेशन म्हणजे काय की असे कंटॅमिनेट्स जे एन्व्हायरमेंटमधून आपल्या पॅरेंटरल प्रोडक्टमध्ये येणार आणि आपल्या पॅरेंटरल प्रोडक्ट कंटॅमिनेट करणार त्याला म्हटलं आहे इंट्रिन्सिक कंटॅमिनेशन. ठीक आहे समजलं आहे. द नेक्स्ट मेथड फॉर मॉनिटरिंग पार्टिक्युलेट मॅटर कंटॅमिनेशन. आपला जो पार्टिक्युलेट मॅटर आहे तो कंटॅमिनेशनच्या मॉनिटरिंगच्या मेथड्स सांगितलेत. मग त्याचे त्यांनी टोटल 4 मेथड सांगितल्या. फर्स्ट वन व्हिज्युअल मेथड, काउंटर मेथड, फिल्ट्रेशन मेथड, लाईट ब्लॉकेज मेथड. मग व्हिज्युअल मेथडमध्ये काय सांगितलं आहे पाहूया आपण. व्हिज्युअल मेथड इट इज अन ओल्ड बट रिलायबल मेथड. व्हिज्युअल मेथड कशी आहे सगळ्यात जुनी मेथड आहे आणि रिलायबल मेथड आहे. अकॉर्डिंग टू दिस मेथड या मेथडनुसार काय केलं जातं द फील्ड कंटेनर्स आर एक्झामाइन अगेन्स्ट स्ट्रॉंग ल्युमिनेटेड स्क्रीन बाय होल्डिंग द नेक अँड रोटेटिंग इट स्लोली और इन्व्हर्टेड इट टू exclude the possibility of foreign particles.
इफ एनी particulate मॅटर इज विजिबल दॅट कंटेनर इज रिजेक्टेड. ते कंटेनर काय केलं जातं नंतर रिजेक्टेड केलं जातं. दिस इज द व्हिज्युअल मेथड. समजले व्हिज्युअल मेथड सगळ्या जुनी आणि व्यवस्थित मेथड आहे. ज्या मेथडनुसार काय केलं जातं, अगोदर कंटेनरमध्ये फिल केलं जातं आणि त्याला काय केलं जातं, स्ट्रॉंग इल्युमिनेटेड स्क्रीनवरती होल्ड केलं जातं आणि रोटेटिंग स्लोली त्यानंतर त्याचं ते ऑब्झर्वेशन केलं जातं. ते नेक्स्ट काउंटर मेथड. काउंटर मेथडमध्ये काय सांगितलं आहे, ही मेथड कशाच्या बेसवरती आहे, प्रिन्सिपल म्हणजे काय, दॅट इज द increase in resistance is observed between two electrodes on either side of an orifice. As the particle approaches and passes through the orifice, an electrode is required to be included in the preparation before its evaluation. The particles with diameter below 0.1 micrometer can be detected by this method. Then next one method आहे filtration method. Filtration method मध्ये काय सांगितलं आहे की the method is meant for countering particles and hydraulic fluids. The liquid sample is passed through a filter and the material collected on the surface of the filter is examined under microscope. The method requires skill and highly trained techniques. यासाठी काय लागते, स्किल आणि हायली ट्रेन टेक्निक पाहिजे असतात. देन लाईट ब्लॉकेजमध्ये काय केलं जातं, द मेथड गिव्स अन ॲटोमॅटिक इव्हॅल्युएशन ऑफ पार्टिक्युलेट इन हायड्रोलिक ऑइल्स. इट अलाव अ स्ट्रीम ऑफ द फ्लुइड अंडर द test to pass between bright white light source and photodiode sensor. It is possible to detect the cross-sectional area of the particle in this instrument because it blocks the path of light and size of particle is considered as a diameter of circle of equivalent area. Then this is the light blockage method. नेक्स्ट पॉईंट आयडेंटिफिकेशन ऑफ पार्टिक्युलेट मॅटर. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की द पार्टिकल ऑफ वन डिटेक्टेड आर देन आयडेंटिफाय द व्हेरियस मेथड्स सच ॲज मायक्रोस्कोपी, एक्स-रे पॉवर डिफ्रॅक्शन, मास मायक्रोस्कोपी, मायक्रोकेमिकल टेस्ट, पोलराइज लाइट मायक्रोस्कोपी अँड स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. बाय आयडेंटिफाईंग द पार्टिक्युलेट मॅटर it is easy to trace back its source and monitoring measures may be taken from improvement. Then significance of particulate matter. The significance काय, first is significant, the presence of particulate matter in intravenous solution may lead to septicemia, fever, blockage of small blood vessels. The presence of undissolved particles create doubt about the quality of the product. By taking into consideration of this significance, USP has specified that large volume parenterals should contain maximum 15 particles and 5 particles per ml. The small volume parenteral should not contain more than 10,000 particles per container having size 10 micrometer or greater and not more than 1000 particle per container greater than 25 micrometer. Faulty seal packaging मध्ये काय सांगितलं, it is desirable that all the parenteral preparation which are filled into ampoules must hermetically seal. ampouleमध्ये जे काय आपण parenteral preparation फिलअप करणार आहोत ते hermetically आपल्याला सील करायचं आहे. आणि जे काही सील झालेले ampoules आहे that subjected small cracks which occur due to rapid temperature change or due to mechanical shocks. So all the ampoules which have been sealed by fusion must be subjected to Likert test to detect capillary pores, cracks or incomplete sealing. आणि जे पण ampoules आपण फ्युजनवरती सील करणार आहोत त्यासाठी आपल्याला Likert टेस्ट
कंपल्सरी घ्यावी लागते, जेणेकरून आपल्याला काय डिटेक्ट करायचं आहे की कॅपिलरी पोर्स डिटेक्ट करायचे आहेत, त्यानंतर इनकम्प्लीट सीलिंग आहे की नाही हे आपल्याला डिटेक्ट करायचं आहे. टू डिटेक्ट द फॉल्टी सील पॅकेजिंग इन द ॲम्पूल्स, जर आपल्याला फॉल्टी सील पॅकेजिंग ॲम्पूल्समध्ये आढळून आली तर दे आर कम्प्लिटली इमर्स इन 1% मिथिलीन ब्ल्यू सोल्युशन इन अ व्हॅक्यूम चेंबर अंडर निगेटिव्ह प्रेशर. When the vacuum is released, the color solution will enter those ampoules having defective seal. जर आपल्याला फॉल्टी सिलिंग आढळून आली तर अशा ॲम्पूल्सचं काय करायची, पुन्हा एकदा टेस्ट करायची 1% मिथिलीन ब्ल्यू सोल्युशनमध्ये. हे मिथिलीन ब्ल्यू सोल्युशन चेंबरमध्ये ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्या ॲम्पूल ठेवायचे आणि त्यामध्ये निगेटिव्ह प्रेशर रिलीज करायचा. जर त्या ॲम्पूलमध्ये मिथिलीन ब्ल्यूचा कलर जर गेला तर आपण असं डिसाईड करतो की दॅट इज द फॉल्टी सीलिंग. The presence of dye in the ampoule confirm the leakage and hence rejected. Generally, autoclaving of ampoule is done in dye bath for a short time and the ampoule with colored contents are removed and rejected. Vials and bottles are not subjected to this test because the seal material is used, not rigid rubber is flexible and stopper are stained badly with the dye. द नेक्स्ट टेस्ट पायरोजन टेस्ट. पायरोजन टेस्टमध्ये काय सांगितलं आहे त्यांनी की पायरोजन जर आपल्या पॅरेंट्रलमध्ये प्रेझेंट असतील तर आणि पायरोजन प्रेझेंट असलेले पॅरेंट्रल जर आपण ॲडमिनिस्टर केले तर त्या पेशंटचं बॉडी टेम्परेचर इन्क्रीज होते. मग पायरोजन टेस्टमध्ये काय सांगितलं, इट इज डन टू चेक प्रेझेन्स ऑफ पायरोजन्स इन ऑल ॲक्वेस प्रिपरेशन. जे पण आपले ॲक्वेस प्रिपरेशन आहे त्या ॲक्वेस प्रिपरेशनमध्ये पायरोजन प्रेझेंट आहे की नाही हे चेक करण्यासाठी पायरोजन टेस्ट घेतली जाते. Pyrogen are the metabolic product of microorganism and are produced by all microorganisms. पायरोजन्स काय आहे, मेटाबॉलिक प्रोडक्ट आहे आणि प्रत्येक मायक्रोऑर्गॅनिझमद्वारे हा रिलीज केला जातो. बट ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया प्रोड्यूस मोस्ट पोटेंट पायरोजन सबस्टन्स. पण जे काही ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे त्यातून जास्त प्रमाणामध्ये पायरोजन्स प्रोड्यूस केले जातात. पायरोजन्स आर पॉलिसॅकराइड्स अँड आर थर्मोस्टेबल. They are soluble in water and can pass through bacteria-proof filters. They are unaffected by bactericide. Then what is the principle of pyrogen test? Pyrogen test चा काय principle आहे? The test involves the measurement of the rising body temperature of rabbit following intravenous injections of a sterile solution of a substance being examined. Rabbits are used to perform this test because their body temperature increases when pyrogens are introduced into their body by parenteral routes. Material required for the test. टेस्ट करण्यासाठी कोणकोणत्या मटेरियलची गरज पडते. फर्स्ट वन, टेम्परेचर रेकॉर्डिंग डिव्हाइस थर्मोमीटर. देन ग्लासवेअर, सिरिंग्स, निडल अँड रिटेनिंग बॉक्सेस. टेम्परेचर अकॉर्डिंग डिव्हाइस, glassware, syringes and needles. Wash with water for injection and heated in an oven at 250 degrees Celsius for 30 minutes or at 200 degrees Celsius for 1 hour. Treat all diluents and solutions for washing and rinsing of device in a manner that will assure that they are sterile and pyrogen free. The retaining boxes for rabbits in which temperature is being measured by electrical device should be made in such way that animals are retained only by loosely fitting neck stock and rest of the body remains relatively free from so that rabbits may sit in a normal position. The animals must be put in the boxes 1 hour before the test and remain in them throughout the test. Ensure that the room temperature where test is carried out is within the range of 3 degrees Celsius of the living quarters of the rabbits or the place where rabbits have been kept for at least 18 hours before the test. Within hold the food from the animals overnight and until the test is completed and also withhold the water during the test. 3 healthy adults rabbits of their sex each weighing not less than 1.5 kg feed on completely and balanced diet and not showing any loss of body weight during the week producing the test. Do not use any rabbit having a temperature higher than 39
39.8 degrees Celsius, showing a temperature variation greater than 0.2 degrees Celsius between two successive readings in the determination of initial temperatures. मेथडमध्ये काय सांगितलं आहे, द टेस्ट इज कॅरीड आउट इन ॲन एअर कंडिशन रूम. Dissolve the substances being examined in or dilute with a pyrogen-free saline solution. Warm the liquid being examined to approximately 38.5 degrees Celsius before injection. The amount of the sample to be injected varies according to the preparation being examined and is prescribed in the individual monograph. The volume of injected is not less than 0.5 ml per kg and not more than 10 ml per kg of body weight. Withhold the water during the test. Clinical thermometer or temperature sensing probe is inserted into the rectum of the rabbit for according to the body temperature. Two normal readings of rectal temperature should be taken prior to the test injection at an interval of half an hour, and its mean is calculated, which is the initial temperature of the rabbit. The solution under the test is injected slowly through an ear vein in a volume 0.5 to 10 ml per kg of body weight. Record the body temperature of each rabbit in an interval of 30 minutes for 3 hours after the injection. The difference between the initial temperature and the maximum temperature recorded for a rabbit is taken to be its response. When this difference is negative, the result is counted as a zero response. Then result: if the sum of the responses of the group of 3 rabbits does not exceed 1.4 degrees Celsius, and if the response of an individual rabbit is less than 0.6 degrees Celsius, the preparation being examined passes the test. If the response of any rabbit is 0.6 degrees Celsius or more than, or if the sum of the response of 3 rabbits exceeds 1.4 degrees Celsius, continue the test using 5 other rabbits. If not more than 3 of the 8 rabbits show individual response of 0.6 degrees Celsius for the sum of the response of the group of 8 rabbits does not exceed 3.7 degrees Celsius, the preparation being examined passes the test. Now we complete here chapter sterile product. In this lecture we discuss about मेथड फॉर मॉनिटरिंग. त्या अगोदर पार्टिक्युलेट मॅटर मॉनिटरिंग काय आहे, पार्टिक्युलेट मॅटर मॉनिटरिंग काय आहे की सगळे जे काही पॅरामेट्रिकल प्रोडक्ट्स आहेत ते मस्ट बी आपल्याला स्टराईल असले पाहिजे, फ्री फ्रॉम पायरोजन्स असले पाहिजे, त्यामध्ये कसल्याही प्रकारचं पार्टिक्युलेट मॅटर नको आहे. मग पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे काय, तर असे इन्सोल्युबल मॅटर, जे इन्सोल्युबल मॅटर त्यामध्ये मूव्ह होतं आहे, मोबाईल म्हणजे काय मूव्ह होणे, मोबाईल होतं आहे किंवा मूव्ह होतं आहे, त्या पार्टिक्युलेट मॅटरला त्या पार्टिक्युलेट इन्सोल्युबल मॅटरला म्हटलं पार्टिक्युलेट मॅटर. त्यानंतर त्याच्यात टेस्ट आहे. सोर्स ऑफ पार्टिक्युलेट मॅटरचे 2 प्रकारे सोर्स पार्टिक्युलेट मॅटर येऊ शकतात, इंट्रिन्सिक कंटॅमिनेशन आणि एक्झिन्ट्रिक कंटॅमिनेशन. इंट्रिन्सिकमध्ये सांगितलं आहे ओरिजिनली त्यामध्येच प्रेझेंट आहे, आणि इंट्रिन्सिक म्हणजे काय एन्व्हायरमेंटमधनं त्यामध्ये कंटॅमिनेट होणार आहे. त्यानंतर पार्टिक्युलेट मॅटर मॉनिटरिंग ऑफ पार्टिक्युलेट मॅटर कंटॅमिनेशन. त्याच्या 4 मेथड आहेत: व्हिज्युअल मेथड, काउंटर मेथड, फिल्ट्रेशन मेथड, लाईट ब्लॉकेज मेथड. त्या 4 मेथड आहे. व्हिज्युअल मेथडमध्ये ही सगळ्यात जुनी आणि रिलायबल मेथड आहे. अकॉर्डिंग टू या मेथडनुसार काय केलं जातं, फायनल फील्ड कंटेनरमध्ये केलं जातं, एक्झामाइन केलं जातं, आणि त्याला काउंटर मेथडमध्ये पण इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल दॅट इन्क्रीज द रेजिस्टन्स ऑफ अँड इज ऑब्झर्व बिटवीन 2 इलेक्ट्रोड्स. देन फिल्ट्रेशन मेथडमध्ये काय केलं जातं, द मीन फॉर काउंटिंग particles in by hydraulic fluids in liquid. Sample is passed through a filter and the material collected on the surface of the filter and examined under the microscope. Then light blockage मध्ये काय केलं जातं, the method gives an automatic evaluation particularly in hydraulic oils. It allows the stream of the fluid under the test pass between the bright white light source of
फोटोडायोड सेन्सर्स. त्यानंतर पाहिलं आपण पायरोजन टेस्ट. पायरोजन टेस्ट काय केली जाते? प्रेझेन्स ऑफ पायरोजन्स. पायरोजन्स काय आहेत? मेटाबॉलिक प्रोडक्ट आहे मायक्रो ऑर्गॅनिझमचा, आणि प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझम तो रिलीज करतो. पायरोजन्स जर आपल्या पॅरानॉर्मल प्रोडक्ट्समध्ये प्रेझेंट असतील तर काय होतं? इन्क्रीज द बॉडी टेम्परेचर होतं. त्यामध्ये प्रिन्सिपल काय सांगितले? द टेस्ट इन्व्हॉल्व द मेजरमेंट ऑफ राईज इन बॉडी टेम्परेचर ऑफ रॅबिट फॉलोइंग इंटरव्हेनस इंजेक्शन ऑफ स्टराइल सोल्युशन ऑफ सबस्टन्सेस बीइंग एक्झामाइन्ड. Rabbits are used to perform these tests because their body temperature increase when pyrogens are introduced into their bodies by parenteral routes. Requirement काय टेस्टसाठी? टेम्परेचर रेकॉर्ड डिव्हाइस, ग्लासवेअर, सिरिंज अँड निडल्स. मेथड अँड लास्ट वन रिझल्ट ऑफ pyrogen test. As per we complete here chapter sterile dosage form. Remaining part will be discussed in next lecture. Thank you.